नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे। तर पहा, आज मी तुम्हाला दाखवत आहे सोयाबीनची भाजी। तर थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवत आहे मी तुम्हाला। तर आता इथे मी एक कांदा मोठा कापून घेतलेला आहे। मला थोडीच भाजी बनवायची त्यामुळे मी एकच कांदा घेतला आहे। जर तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त कांदा घेऊ शकता। आता तो कांदा मी छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी पांढरे तीळ थोडेसे टाकलेत आणि ते पण परतून घेतलेत कांद्यामध्ये। आणि आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे, कापून घेतलेला एक टोमॅटो आहे। तर आता अशा पद्धतीने हा मसाला मी पूर्ण भाजून घेत आहे परतून। अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि मी भाजीला अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकलेला नाही। जर नसेल अद्रक लसूण पेस्टची तर आपण यामध्ये अद्रक आणि लसूण पण टाकायचा। आता मी यामध्ये थोडेसे काजू टाकलेले आहेत। काजू जर ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला टाकायचे नसतील तर नाही टाकायचे, पण काजूने टेस्ट खूप छान येते। आणि आता इकडे मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजू घातलेली होती, तर आता ती पण चांगली भिजलेली आहे। एक अर्धा तास भिजत ठेवली होती मी आणि आता ती मी अशी पिळून घेते चांगली। आणि ही आणखी एका पाण्याने चांगली पिळून घ्यायची, पहिलं पाणी टाकून देऊन दुसऱ्या पाण्याने। तर आता मी हे असं पिळून घेतलंय आणि हे पाणी टाकून देऊन दुसरं पाण्याने परत एकदा पिळून घेते। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा सोयाबीनची भाजी, खूप छान बनती। आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी बनली ती सोयाबीनची भाजी। तर पहा, आता मी 2 पाण्याने पिळून घेतलेली आहे आणि इकडे आता कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलंय फोडणीसाठी। आणि आता ते आपण कांदा टोमॅटो परतून घेतला होता त्याची पेस्ट करून घेतली, मसाला बारीक करून घेतला आणि आता तो मी तेलामध्ये टाकलेला आहे। तेलामध्ये टाकून तो असा चमच्याने हलवून घ्यायचा, परतू द्यायचा चांगला तेलामध्ये। मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। अशा पद्धतीने चमच्याने हलवत राहायचं, चांगल्या पद्धतीने परतला जातो आणि टेस्टही छान येते। मग आता यामध्ये मी ॲड करते अद्रक लसूणची पेस्ट। जर अद्रक लसूणची पेस्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला त्यामध्ये थोडासा अद्रक कापून आणि लसूण सोडलेला त्यामध्येच परतून घ्यायचा आणि मसाल्यामध्ये तो वाटून घ्यायचा, त्यानेही खूप छान चव येते भाजीला। आता इथे मी मसाले टाकून घेतलेले आहेत, हळद, धना पावडर, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि घरचा मसाला पण टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे भाजीला मसाले वापरतात तेच टाकले तरी चालतात। खूप छान बनते भाजी, एकदा नक्की बनवून पहा। आणि काजूने चव रेस्टॉरंटसारख्या भाजीसारखीच लागते, त्यामुळे काजू टाकायचे। जर तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल, अशीही चांगली होती। तर आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं बटर किंवा तूप टाकू शकता, त्याने भाजीची चव वाढते। त्यामुळं आता मी बटर टाकून मसाल्यामध्ये चांगलं ते परतून घेते। तर पहा, आता मसाला पण चांगला परतलेला आहे, कलरच आपल्या मसाल्याचा चेंज झालेला आहे। आता परतत आला की मसाल्याचा असा कलर येतो आणि आता त्यामध्ये मी नमक टाकते आणि ते त्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेते चमच्याने चांगलं। पहा, आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजे मसाला आपला चांगला परतलेला आहे। तर त्यामध्ये असं तेल सुटलं की मसाल्याला जे भिजून आपण पिळून घेतलेले, धुवून घेतलेले जे सोयाबीनच्या वड्या होत्या त्या आता मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि अशा त्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे सोयाबीनला मसाला लागला जातो आणि चांगली टेस्टी बनते सोयाबीन। तर असं 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि नंतर मी त्यामध्ये आता ते थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं ॲड केलं आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीची चव चांगली राहते। तर आता आपल्याला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। तर आता अशा पद्धतीने मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। अशा एवढी पातळ केली आहे मी, बनवली। तुम्हाला जर
याच्यापेक्षा घट्ट भाजी लागत असेल तर पाणी थोडं कमी टाकायचं आणि जर जास्त पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं तुमच्या आवडीनुसार. तर पहा आता इथं मी टाकून घेतलेले आहे पाणी वगैरे. तर आता इथं झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्यायची. जास्त टाईम नाही शिजून द्यायची, फक्त 5च मिनटं. म्हणजे त्या झाकणाला पाणी सुटून ते परत त्यामध्ये भाजीमध्ये उतरलं तर भाजीची चव बदलू शकते. तर पहा अशा पद्धतीने बनलेली आहे सोयाबीनची भाजी. तर आता त्यावरती मी कोथिंबीर चिरलेली टाकून घेते आणि आता गॅस बंद केला आहे मी. आणि पहा भाजी कशी बनली, एकदम छान दिसते, खायला पण खूप छान लागते. तर आता इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाजी सोयाबीनची. खूप छान बनते, एकदा नक्की बनवून पहा.